खामगाव तालुक्यातील वाडी या छोट्याशा गावातील प्रसाद ठाकरे या सर्वसामान्य कुटुंबातील मुलाने आपल्या जिद्द व चिकाटीच्या भरोशावर अथक परिश्रमातून यश मिळवलं आहे. अवघ्या 27व्या वर्षीच हा तरुण न्यायाधीश बनला आहे. प्रसाद ठाकरे याने नगर परिषदेच्या शाळेतून आपल्या प्राथमिक शिक्षणाची सुरुवात केली. मराठी माध्यमांच्या शाळेतून आपलं शिक्षण पूर्ण करत खामगावमध्ये LLB आणि LLMचं शिक्षण पूर्ण केलं. इतरत्र वेळ खर्ची न घालता अथक परिश्रम घेत पहिल्याच प्रयत्नात दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ विभाग आणि न्यायिक दंडाधिकारी प्रथम वर्ग परीक्षा उत्तीर्ण केली. 250 गुणांच्या परीक्षेत प्रसादला लेखीमध्ये 109 व मुलाखतीमध्ये 32 गुण मिळाले आहेत. या परीक्षेसाठी राज्यभरातून जवळपास 15,000 विद्यार्थी बसलेले होते. 190 विद्यार्थी ही परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत. प्रसाद ठाकरे याचे वडील हिंदुस्तान लिव्हर कंपनीत कार्यरत असून मूळगावी असलेली शेतीसुद्धा ते करतात. वडिलांनी नेहमी प्रेरणा देत शिक्षणात साथ दिल्यानेच हे यश प्राप्त झालं असल्याचं प्रसाद सांगतोय. बुलढाणा जिल्ह्याची एक कुप्रसिद्धी अशी आहे की आमचा जिल्हा मागास म्हणून ओळखला जातो शिक्षणाच्या बाबतीत. आणि अशात मागच्या 2 दिवसाआधी MPSCमधून घेण्यात आलेल्या न्यायाधीश कनिष्ठ स्तराकरिता रिझल्ट आला आणि त्यामध्ये माझी न्यायाधीश म्हणून नेमणूक झाली आणि त्याबद्दल आमच्या संपूर्ण गावामध्ये खूप आनंदाचं वातावरण आहे. 10वीमध्ये मला जेमतेम 60% 60.15% होते. 12वीमध्ये सुद्धा मी ॲव्हरेज विद्यार्थीच होतो. त्यामध्ये सुद्धा मला 12वीला 51% होते. त्यानंतर पुढे करिअर म्हणून मी लॉ या क्षेत्राकडे वळलो. लॉ करायच्यासाठी आपल्या खामगावमधील श्रीरामभाऊ शेळके विधी महाविद्यालय इथे माझी ॲडमिशन झाली. लॉ करत असताना इंग्रजी भाषेची प्रचंड भीती होती, कारण संपूर्ण शिक्षण हे मराठीमधून झालेलं असल्यामुळे कुठेतरी इंग्रजी भाषेचा मनामध्ये बाऊ होता. परंतु वेळोवेळी तिथचे प्रिन्सिपल पोटे सर आणि इतर सहकारी मित्र यांच्या मदतीने मी हळूहळू त्यामध्ये प्रोग्रेस करत गेलो आणि इंग्लिशवर सुद्धा व्यवस्थित प्रभुत्व करत गेलो. मी न्यायाधीश झालो याचं संपूर्ण श्रेय माझ्या कुटुंबाला, माझ्या आईवडिलांना, भावाला आणि माझे जे गुरु आहेत, माझे मित्र, जे सहकारी आहेत, आवाड लॉ क्लासेसचे संचालक श्री गणेश शिरसाट सर यांना देऊ इच्छितो. दरम्यान मुंबई येथील उत्थान ज्युडिशियल अकॅडमी येथे प्रशिक्षण झाल्यानंतर जिल्हा स्तरावर न्यायाधीश म्हणून त्याची नियुक्ती केली जाईल. प्रसादच्या या यशाने त्याच्या नातेवाईकांसह गावात देखील आनंदाला उधाण आला आहे. पण कालांतराने जसा तो LLB झाला, LLM वगैरे केलं आणि त्याला जे काही मार्गदर्शन चांगल्या लोकांचं मिळालं, त्याच्यातून त्यानं स्वतःचं करिअर निवडलं की आज मी जर हे केलं किंवा मला एक उद्दिष्ट ठेवलं की मी हे करू शकतो आणि त्यानं ते अचीव केलं, की त्याला हे समजलं की आपण हे करू शकतो. तर त्याने ते पुण्याला जाऊन वगैरे क्लास वगैरे तिथल्या सरांचं मार्गदर्शन हे फार चांगल्या प्रकारे त्याला मिळालं. आणि त्यांनी जसं ते करिअर केल्यानंतर त्यांनी परीक्षा वगैरे दिल्या, प्री मेन्स वगैरे ह्या, आणि त्याच्यातून तो एकदम पहिल्याच टर्ममध्ये इतक्या कमी वयात तो उत्तीर्ण झाला. आणि या कमी वयात मला त्याचा खूप गर्व आहे. इतर युवकांना काय द्या? त्याने जे हे घवघवीत यश मिळवलं तर त्याचा मला खूप मोठा एक गर्व आहे. आणि असाच माझ्या पूर्ण ठाकरे कुटुंबाने मध्ये त्याने नाव कमावलं. आणि आजच्या जे नवीन पिढी आहे, नवीन मुलं आहेत, त्यांनीसुद्धा असं काहीतरी स्वतः एक हे करावं की आपली परिस्थिती जरी कमी म्हणजे चांगली नसेल, परंतु आपण काहीतरी करिअर घडू शकतो असं ध्येय ठेवून प्रत्येक युवकांनी त्याचं पूर्ण हे करावं, असं माझं एक युवकांना एक हे आहे सांगायचं. म्हणजे की युवकांनीसुद्धा चांगलं करिअर घडवण्यासाठी आईवडिलाची जेमतेम परिस्थिती असेल तरीसुद्धा त्यांनी काहीतरी मार्ग काढून चांगल्या प्रकारची आपण काहीतरी घडू शकतो. जर घडवलंच आपल्या स्वतःच्या मनात जर असलं तर आपण फार मोठं अधिकारी होऊ शकतो,
हीच युवकांनी लक्षात ठेवावं आणि युवकांनी हे साध्य करावं. तर स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी देखील प्रसाद एक आदर्श ठरतोय. ज्येष्ठ प्रतिनिधी मोहम्मद फारूक, विदर्भ न्यूज, खामगाव.